हरिओम नगर मध्ये धक्कादायक प्रकार, तिघे जण पाण्यात पडले। हरिओम नगर, मीरा कॉलनी आणि सूर्यवंशी नगर जलमय, नागरिकांचे हाल। नमस्कार। तळोदा शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हरिओम नगर, मीरा कॉलनी, सूर्यवंशी नगर यासह अन्य नवीन वसाहतींमध्ये रस्ते जलमय झाले आहेत। गुडघ्यापर्यंत साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल सुरू असून अनेकांचा संपर्क तुटला आहे। वाहने चालविणे कठीण झाले असून परिसरात दळणवळण विस्कळीत झाले आहे। हरिओम नगर भागात मंगळवारी सकाळी एक दुर्घटना घडली। एका बालिकेला शाळेत सोडवण्यासाठी तिचे वडील आणि आजी सोबत निघाले होते। रस्त्यावर गुडघेभर पाणी साचल्यामुळे वाहनाचे चाक रुतले आणि तिघेही पाण्यात पडले। उपस्थित नागरिकांनी धाव घेत तिघांनाही सुखरूप बाहेर काढले। या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली आहे। उल्लेखनीय म्हणजे या भागातील गटारी रस्त्यांपेक्षा उंच असल्यामुळे पावसाचे पाणी निचरा होण्याऐवजी थेट रस्त्यावरच साचते। यामुळे नागरिकांना दररोज या अडथळ्याला सामना करावा लागत आहे। शाळकरी मुले, वृद्ध आणि महिलांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे। दुचाकी आणि चारचाकी वाहने पाण्यात अडकत असून वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे। स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही या भागाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली आहे। पावसाचे प्रमाण वाढल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे आणि निचरा व्यवस्था सुधारावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा यथार्थ वार्ता।